हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होममेकर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे टेस्टी शेवयाची खीर, ते पण अगदी सोपी आणि घरच्याच साहित्यात। त्यासाठी लागणारे साहित्य: पिस्ता, बदाम, मनुके, इलायची पावडर, अर्धा कप साखर, अर्धा लिटर दूध, 1 कप शेवया आणि साजूक तूप। एवढं साहित्य मी इथे घेतलेलं आहे। सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करूया आणि तूप मेल्ट झाल्यावर यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे, ते फ्राय करूया। छान फ्राय झाल्यावर ड्रायफ्रूट्स बाहेर काढून घेते। ड्रायफ्रूट्स छान क्रंची झालेले आहेत। आता याला बाहेर काढूया। आणि यामध्येच 1 कप शेवया भाजून घेऊया। तशा तर शेवया भाजलेल्याच आहेत, तरी पण थोडेसे भाजून घेते। भाजून झाल्यावर पूर्ण बाहेर काढून घ्यायचे। आता याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। या दुधाला छान उकळी आणू। आणि उकळी आल्यावर यामध्ये शेवया घालायच्या। अर्धा लिटर दुधासाठी 1 कप शेवया घेतलेले आहेत। पूर्ण एकत्रित करून घ्यायच्या आणि शेवया शिजेपर्यंत झाकण ठेवायचं। शेवया छान शिजलेल्या आहेत। आता यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार, किंवा मग तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे साखर घेऊ शकता, कमी जास्त। इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि याला पूर्ण एकत्रित करते। पूर्ण एकत्रित झाल्यावर यामध्ये 1 चम्मच इलायची पावडर टाकायची। याने खूप छान वास येतो। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। पूर्ण मिक्स करून झाल्यावर आता यामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे। छान एकत्रित करून घ्यायचं। आता 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवायचं। 2 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया। बघू शकता किती छान घट्टसर टेस्टी शेवया खीर तयार झालेली आहे। दिसायला जेवढी छान, त्यापेक्षा खायला अतिशय टेस्टी अशी खीर झालेली आहे। तुम्ही बघू शकता, घरच्यांना खुश करणारी टेस्टी खीर तयार झालेली आहे। दिसायला किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता। खायला खूप टेस्टी झालेली आहे। अशाच सोप्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा खीर कशी वाटली। चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।